शालेय सहल म्हटलं की मुलांच्या मनात एक वेगळाच उत्साह असतो. गप्पा गोष्टी, गाण्यांच्या भेंड्या आणि शिक्षकांसोबत मिळून निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले ते क्षण आयुष्याची शिदोरी ठरतात. मात्र इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी निघालेली ही सहल एका भीषण वळणावर संपली आणि आनंदाच्या आठवणींचे रूपांतर कायमस्वरूपी दुःस्वप्नात झाले. कोकणातील गणपतीपुळे येथे सहलीला गेलेले हे 40 विद्यार्थी आणि त्यांना सोबत करणारे 4 शिक्षक अत्यंत आनंदाने आपला परतीचा प्रवास करत होते. रात्रीचा काळोख होता. बस सुसाट वेगाने सोलापूरच्या दिशेने धावत होती. थकल्यामुळे बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक गाढ झोपेत होते. गाडीचा वेग आणि रात्रीची शांतता या प्रवासात सगळं काही आलबेल वाटत होतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती नजीकच्या अवघड आणि नागमोडी वळणावर मृत्यू दबा धरून बसला होता. काही वेळापूर्वीच बांबूची वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो टायर पंक्चर झाल्यामुळे त्याच अरुंद वळणावर उभा होता. टेम्पो चालकाने योग्य ती दक्षता न घेता, म्हणजे गाडीच्या मागे कोणत्याही प्रकारचा इशारा देणारा दिवा किंवा त्रिकोण न ठेवता तो टेम्पो वळणाच्या मध्यभागी उभा ठेवला होता. पहाटेची वेळ असल्याने धुक्याची चादर आणि कमी प्रकाशामुळे या उभ्या टेम्पोचा अंदाज येणे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना अशक्य होते. पहाटेच्या वेळी जेव्हा एसटी बस त्या वळणावर आली तेव्हा चालकाला अचानक समोर बांबूचा टेम्पो दिसला. अतिवेग आणि वळणाचा रस्ता यामुळे चालकाचा ताबा सुटला. ब्रेक दाबूनही गाडीचा वेग इतका प्रचंड होता की एसटी बस थेट त्या टेम्पोवर जाऊन धडकली. तो आवाज इतका भीषण होता की परिसर हादरून गेला. एसटीचा पुढचा भाग टेम्पोच्या आत घुसला आणि एका क्षणात बसचा चक्काचूर झाला. जे विद्यार्थी काही क्षणांपूर्वी गोड स्वप्न पाहत होते ते आता रक्ताच्या थारोळ्यात आणि वेदनेने विव्हळत होते. या दुर्घटनेत एका शिक्षकाचा जागीच अंत झाला, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेक मुलांना वेळीच बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या घटनेने केवळ एक कुटुंब नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. ही घटना केवळ एक अपघात नव्हता, तर ती मानवी निष्काळजीपणाची पराकाष्ठा होती. जर त्या टेम्पो चालकाने सुरक्षिततेचे नियम पाळले असते तर आज अनेक घरे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली असती. ही घटना आपल्या सर्वांसाठी एक डोळ्यात अंजन घालणारी आहे. शैक्षणिक सहलींसाठी रात्रीचा प्रवास टाळणे, चालकाची शारीरिक व मानसिक स्थिती तपासणे आणि रस्त्यावर एखादे वाहन बंद पडल्यास सुरक्षिततेचे सर्व निकष पाळणे ही आता काळाची गरज झाली आहे. अपघातानंतरची पहिली काही मिनिटे ही जीवनमृत्यूच्या सीमेवर असतात. त्यामुळे नागरिकांनीही अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. या हृदयद्रावक घटनेने सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला असून अशा चुका भविष्यात पुन्हा घडू नयेत हीच त्या मृत शिक्षकास आणि जखमी विद्यार्थ्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.